भारताने पुलवामा हल्ल्याचा बदला घेतलाय। पाकिस्तानमध्ये घुसून भारतीय हवाई दलाची कारवाई केली आहे। पहाटे 3:30च्या सुमारास पाकिस्तानमध्ये हवाई हल्ले झालेत। जैशच्या दहशतवादी तळांना हे लक्ष्य करून हल्ले करण्यात आलेत। पहाटे 3:30च्या सुमारास हवाई दलाने हे हल्ले केले आहेत। जैशच्या दहशतवादी तळांना हे लक्ष्य करून हल्ले करण्यात आलेले आहेत। आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी तुम्ही पाहताय। आपले प्रतिनिधी प्रमिल क्षेत्रे आपल्याबरोबर जोडले गेले आहेत। प्रमिल, काय माहिती मिळतेय? ऐश्वर्या, आपण जर पाहिलं तर खूप आणि सगळ्यात मोठी बातमी आपल्याला पाहायला मिळते। सुमारे पहाटे 3:30 वाजता ही घटना घडली आहे की एलोकेवर भारतानं जो आहे तो बॉम्बचा वर्षाव केलेला तब्बल 1000 किलोचा बॉम्ब फेकण्यात आलेली माहिती सध्या मिळते। पाकिस्तान विरोधात ही भारताची सगळ्यात मोठी कारवाई मानली जाते। आपण जर पाहू शकतो की जैश ए मोहम्मद यांचं जे कॅम्प होतं पाकिस्तानच्या हद्दीवर, तिकडे ही बॉम्बबारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। साधारणतः अजून यामध्ये नेमकं काय झालेले किंवा किती जणांची गेलेले हे अद्याप कळलेले नाहीये। मात्र बालकोट मध्ये जो आरोप देखील पाकिस्तानने केला होता आपल्यावर की बालकोट मध्ये भारताचं जे लढाऊ विमान आहे ते आमच्या हद्दीत घुसलेले आहे, त्याच्यानंतर आता अशी माहिती मिळते की भारतानं जो 1000 किलो जो बॉम्ब आहे तो जैश ए मोहम्मदच्या कॅम्पसवर वर्षवारी केलेली आहे। त्याच्यामुळे आपण जर पाहिलं तर आपण गेल्या अनेक दिवसांपासून पाहत होतो की भारत कारवाई करण्याची तयारी आहे, भारत कारवाई करण्याची तयारी आहे। मात्र ही जी कारवाई आहे ती 3:30च्या सुमारास कारवाई करण्यात आलेली। तब्बल 1000 किलोचा बॉम्ब, 1000 किलो वजनाचा जो बॉम्ब होता तो भारताने टाकलेला आहे। त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, ह्याच्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात दहशतवादी तळ जे उद्ध्वस्त झालेले हे अद्याप माहिती मिळालेली नाहीये। पण असं मानलं जाते सूत्रांच्या माहितीनुसार की त्यांचा जो जैश ए मोहम्मदचा जो कॅम्पस हो तो बऱ्यापैकी पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे सध्या, अशी माहिती सूत्रांकडून मिळते। ऐश्वर्या, प्रवीण, 10 मिराज विमानांनी हे उद्ध्वस्त केलं आहे, त्यांनी हल्ला केला आहे, त्याबाबत अधिक काही माहिती मिळते का? नक्कीच, आपण जर बघितलं तर एकाच वेळी जे 10 मिरज आहेत या 2000 विमानांनी 2000 जो विमान आहेत त्यांनी हा हल्ला केलेला आहे। आणि आपण जर बघितलं की भारताचं जे लढाऊ विमान आहे ते पाकिस्तानच्या हद्दीत शिरलं होतं अशी पाकिस्तानने जो होता तो आरोप केलेला होता। मात्र हा आरोप पूर्णतः आपण फेटाळून आपण थोडक्यात त्यांच्यावर कारवाई केलेली असं सध्या सिद्ध झालेले आहे। ऐश्वर्या, नक्कीच प्रमिल, धन्यवाद सविस्तर माहिती दिल्याबद्दल। आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। भारताने पुलवामा हल्ल्याचा आता बदला घेतलाय। पाकिस्तानमध्ये घुसून भारतीय हवाई दलाने ही कारवाई केली आहे। पहाटे 3:30च्या सुमारास पाकिस्तानमध्ये हे हवाई हल्ले झालेत। जैशच्या दहशतवादी तळांना हे लक्ष्य करण्यात आलंय। मिराज 2000 विमानांची धडक कारवाई केली गेली आहे। तब्बल 1000 किलो वजनाचा हा बॉम्ब टाकण्यात येतोय। अनेक दहशतवादी तळ हे उद्ध्वस्त केले गेलेत। एकाच वेळी 10 मिराज विमानांची धडक कारवाई करण्यात आली आहे। पाकिस्तान विरोधात भारताची मोठी कारवाई मानली जाते। गेले 2 ते 3 दिवस संरक्षण मंत्र्यांच्या बैठकी सुरू होत्या संरक्षण प्रमुख दलांसोबत आणि त्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। संपूर्ण देशवासियांची अशा मागण्या होत्या की आधीपासूनच ही कारवाई करण्यात यावी आणि आता भारताने पाकिस्तानचा बदला घेतला आहे। पुलवामा हल्ल्याचे पडसाद पूर्ण देशभरात हे पडसाद पाहायला मिळाले होते आणि अख्ख्या देशभरात तणावाची स्थिती पाहायला मिळाली होती आणि आता भारताने पुलवामा हल्ल्याचा बदला घेतलाय। पाकिस्तानमध्ये घुसून भारतीय हवाई दलाने ही कारवाई केली। आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी तुम्ही पाहताय साम टीव्हीवर। भारताने हा हल्ला केलाय असं पाकिस्तानी माहिती दिली आहे। मात्र भारतीय लष्कराने किंवा नौदलाने अजूनही अशी माहिती दिली नाहीये। भारताने हा पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला आहे। पाकिस्तानमध्ये घुसून भारतीय हवाई दलाने ही कारवाई केली आहे। आपले प्रतिनिधी गुरुप्रसाद जाधव आपल्याबरोबर जोडले गेले आहेत। गुरुप्रसाद, काय अपडेट्स मिळत आहेत?
ऐश्वर्या, ही मोठी कारवाई भारताकडून करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते। अत्यंत प्राथमिक स्वरूपाची माहिती आहे, पण भारताकडनं मोठी कारवाई झाली असा दावा आता मेजर जनरल आसिफ गफूर, पाकिस्तानचे मेजर जनरल आसिफ गफूर यांनी केलेला आहे। आज पहाटे 5:12 त्यांनी एक ट्विट केलं आणि त्याच्यानंतर ही बातमी पहिल्यांदा समोर आली। भारतीय हवाई दलाने LOC क्रॉस केले आणि पाकिस्तानच्या काही भागामध्ये हवाई हल्ला केला, अशा प्रकारचा दावा जो आहे तो मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ट्विटरवरून केला आणि त्यानंतर ही बातमी समोर आली। त्यानंतर आता जी माहिती समोर येते त्याच्यानुसार भारताने पाकिस्तानची LOC क्रॉस करून त्यानंतर हवाई हल्ला केला। भारताकडून करण्यात आलेली ही पुलवामा हल्ल्यानंतरची मोठी कारवाई समजली जाते। मात्र अद्यापही भारतीय हवाई दलाकडून असेल किंवा पाकिस्तानी हवाई दलाकडून असेल याला अधिकृत पुष्टी मिळालेली नाहीये, पण थेट पाकिस्तानच्या मेजर जनरल आसिफ गफूर यांनी हा दावा केल्याचं आपल्याला आता समजतंय। ट्विटरवरून त्यांनी हा दावा केलेला आहे। काल जर आपण या संपूर्ण गोष्टीचा घटनाक्रम जर बघितला तर काल पाकिस्तानकडून ज्याने काही दिवसांपासून भारताबद्दल एक काय म्हणत आपण सॉफ्ट कॉर्नर किंवा नमती भूमिका घ्यायला सुरुवात केली होती, त्या पाकिस्तानने काल रात्रीपासून सोमवारी रात्रीपासूनच पाकव्याप्त काश्मीर मधून भारताकडे असलेल्या काश्मीरच्या परिसरामध्ये म्हणजे पूंछ असेल किंवा राजौरी असेल या भागामध्ये सीज फायर करण्यास सुरुवात केली आणि त्याच्यानंतर भारतीय जवानांनीही त्या सीज फायरला सडेतोड उत्तर दिलं। मात्र पाकिस्तानकडून सातत्यपूर्ण सीज फायरचं उल्लंघन सुरू होतं, भारताकडूनही त्याला प्रत्युत्तर दिलं जात होतं आणि अशात आज पहाटे भारताने पाकिस्तानला हवाई हल्ला करून मोठं उत्तर दिल्याची जी बातमी आहे ती थेट पाकिस्तानकडूनच समोर येते। पाकिस्तानकडून त्या संदर्भातला दावा करण्यात येतोय।